नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्या? बोला साहेब. जरा साहेब आपण स्पीकरवर आहात. बोल. दिलं पाणी सोडून तुम्ही म्हणलं ते काय बोलत नाही आता हॅलो. हा हा साहेब बोला. पुन्हा 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 सांगा. जुना रेकॉर्ड. अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळ्या रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. रेव्हेन्यू सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासदार पत्र आहे, शिस्तपत्र आहे, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील मराठा नोंदी तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना आता अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कोणती मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हतं. तुम्ही शोधून दिली ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजांमधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईट वरती आणलेल्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईटवरून घे त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळून जातात. ओके धन्यवाद. धन्यवाद. झालं मला क्लिअर. मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला जुन्याच रस्त्याला आणले त्याने नवीन 58 सांगितलं नव्हतं. आतापर्यंत काय दाखले दिले की काही धरणास होण्यापेक्षा आतापर्यंत काय आम्हाला मला बॅकग्राऊंड माहित पाहिजे. ते तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरू ठेवली. त्याने वेबसाईटवर दिले. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात. जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती त्यांनी शोधून काढला. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद तसं नाहीये इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल. 58 लाख नोंदी आपल्याला मिळाली. हा त्याचे प्रमाणपत्र देऊन टाक. त्याची प्रमाणपत्र दिली आहेत ती दिली आहेत ती नाही दिली त्यांनी करावे. हा एकदम सोपं आहे. तसंच सोप्या पद्धतीने तेच म्हणतोय मी. दिला पाहिजे या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा निहाय नोंदणी आहे. ही जिल्हा निहाय नोंद नोंद तेव्हा मला मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांची मुंबईत दिली. साबण साहेब आपण आता याला आणि ही कशाला करताय? नोंदीची यादी यांच्याकडे आहे. नको दादा ऐका ना. आपण बाजूला ठेवू. समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्या पोचून इथं मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिलेले देऊन टाक. बस तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली आहे नाही दिली म्हणजे ती देणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 58,26,869 जे आहेत अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर. व्हेरीफायच्यात म्हणजे त्यामध्ये किती
जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र 14,21,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा तो आता विषय आहे. बरोबर 14 लाख मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 17,17 नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचे. बरोबर 14 लाख सोडायची. 14 लाख हा राहिलेले द्या. आपण विषयावर आलो. आणि वाटप केले राहिलेले द्या. ही त्याची यादी. हा ही आजची अपडेटेड यादी. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, यादी मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्या सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाकायचं सांगून आम्ही म्हणतो आम्ही ग्रामपंचायत यादीच लावून टाकू. एक दिवसात होते ते काम. एक दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही नाही हे सोपं आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधले. तुमची नोंद सापडलेले ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं यादीमध्ये याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र. लोकांना तो लेखी ते पण आम्हाला पाठवून देतात. 2 टक्के यादीनं ह्या 2 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याच्यात ते तसं ते लावतील आणि फोटो काढतील. करीनात नाही मरमर व्हायला चालली म्हणतो ना. मी आम्ही रोज करतोय. मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि दाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो होता काय. आणि आमचं तेवढं भांडण आहे ना. भांडणच कोण दादा सोपं पद्धत हो.